आवाज मानदेशाचा। मान पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर नूतन सभापती विक्रम शिंगाडे यांनी पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेत मान तालुक्यातील राजकारणावर भाष्य केलंय। आतापर्यंत मान तालुक्यात काही ठिकाणी दडपशाहीचे राजकारण झाले असले, पण येथून पुढे असे राजकारण चालू देणार नाही असा ठाम इशारा शिंगाडे यांनी दिलाय। आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेता त्यांनी तालुक्यातील लोकशाही आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान राखणारे राजकारण करण्याची गरज असल्याचं सांगितलंय। सभापती पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिंगाडे यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका मान तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे। मान तालुक्याच्या आज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज सभापती पदासाठी माझी स्वतः विक्रम शामराव शिंगाडे यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे या ठिकाणी निवड झाली। सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जाण्यानं जी पोकळी तयार झाली होती, आजचा जो माझा हा सभापतीचा जो विजय सभापती पद हे आहे, हे सर्वप्रथम कैलासवासी अजितदादा पवार यांना मी समर्पित करतो। आणि आज जे या ठिकाणी मला पद मिळालेलं आहे, हे पद मिळत असताना मान तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि नुकतीच यांची कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून भरघोस मताने निवड झालेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय अनिल भाऊ देसाई, कैलासवासी खाशीराव जगताप, कैलासवासी पिंटूदादा जगताप, कैलासवासी कंचनमाला जगताप यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण मान तालुक्यासह माढा मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जो विकास कामाचा डोंगर उभा करणारे, पायाला भिंगरी बांधून प्रत्येक गावामध्ये आपली पार्टी उभा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे अभयदादा जगताप, तसेच कैलासवासी सदाशिवराव पोळ तात्या यांचे चिरंजीव मनोजदादा पोळ या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडी झाल्या। या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीमध्ये माझी सभापती म्हणून निवड झाली। तसेच मार्डी गणाच्या सदस्या प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची उपसभापतीपदी निवड झाली। आम्हा दोघांनाही या ठिकाणी पार्टीने संधी दिली, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं खास करून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, तसेच महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, राज्यसभेचे खासदार सन्माननीय नितीन काका पाटील, तसेच माढा लोकसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील या सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो। हे आभार मानत असताना खास करून वरकुटे मलोडी गणातल्या ज्या मतदारांनी मला या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून दिलं, त्या 10 गावातल्या मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो। हे होत असताना मान तालुक्यामध्ये जे दडपशाहीचं जे राजकारण सुरू आहे, हे इथून पुढे अजिबात कदापि चालणार नाही, याला पूर्ण विराम मिळेल। येणाऱ्या काळामध्ये या 105 गावातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने या ठिकाणी लढवण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी आज केलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये विकास कामाचा डोंगर उभा करून येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच आमदार या ठिकाणी आपल्याला झालेला बघायला मिळेल। आज मान तालुक्यामध्ये अनेक विकास कामाचा खोळंबा या ठिकाणी बघायला मिळतोय। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र येऊन मान तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये विकास कामं या ठिकाणी केली जातील। खास करून शाळा असतील किंवा शेतकऱ्यांची कामं असतील, अनेक मजुरांची कामं असतील किंवा सार्वजनिक कामं असतील, शैक्षणिक कामं असतील, ह्या सर्व कामाची पूर्तता या ठिकाणी आमच्या सर्व पार्टीकडून या ठिकाणी केली जाईल। सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत विकास कामं या ठिकाणी पोहोचवण्याचा निर्धार आमचा असेल। आज मला एवढंच सांगायचं आहे की आज जी निवड झालेली आहे, ती निवड खरंच एक सामान्य माणसाला, माणसाच्या चेहऱ्यावरती आज हसू बघायला मिळतोय, आनंद बघायला मिळतोय आणि त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व मतदारांचं, सर्व मायबाप जयंतीच्या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।